Till the last lecture, we were thinking about elasticity of demand. We finished price elasticity of demand. That is the change. Could you please mute yourself? So we have finished price elasticity of demand, in which we learned that change in demand according to change in price, and the responsiveness of change in demand, that is quantity, how much quantity will be demanded, or what will be the change in demand in quantitative aspect when the price will be changed in certain aspect. सो ये हमने खत्म किया था. आपण हे पूर्णपणे संपवून टाकलं होतं आणि त्याच्यानंतर आपण बघत होतो की व्हाट इज द इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड. इसके हिसाब से मैंने आपको कुछ टाइप बताए थे गुड्स के. ओके और इसके हिसाब से मैंने असाइनमेंट में आपको क्वेश्चन डाला था जो बहुत लोगों को आया नहीं है. और आपको पता है उसका रीजन क्या है? क्योंकि आप सिर्फ थियोरेटिकल पढ़ रहे हो. इसका मतलब मैं जो भी दे रही हूँ आप सिर्फ नोट डाउन कर रहे हो, उसके ऊपर कुछ सोच नहीं रहे हो. मैंने ऑलरेडी आपको बोला था कि वीडियो देखो, अगर नहीं है तो मैं बताऊंगी आपको फिर से, लेकिन आपको ये सोचना चाहिए कि कैसे मैं जो बोल रही हूँ उसका प्रैक्टिकल इम्प्लीकेशन आप आपके सोच में कर सकते हो. दैट थर्ड क्वेश्चन इज अबाउट प्रैक्टिकल इम्प्लीकेशन. ओके लेट्स गो फर्दर. एंड आई गेस हमने जहाँ पर देखा था वी हैव सीन ऑल दिस. होपफुली आप सबको ये याद होगा. यप, we are here. Elasticity of demand, and in which we were talking about income elasticity of demand. जर तुम्हाला आठवत असेल तर प्लीज तुमचे मायक्रोफोन्स ऑफ करा, कारण त्याने डिस्टर्ब होत आहे. मी तुम्हाला सांगेन केव्हा ओपन. झालं तुमचं बोलून? कारण मग म्हणजे मी सुरू करणार. ओके सो आपण बघितलं होतं की जर समजा आपल्या बाबांना, आपल्या आईला त्यांच्या जॉब मध्ये बोनस मिळाला तर आपण नवीन खरेदी करतो. फेस्टिवल्स जब होते हैं, कुछ त्योहार होते हैं, तो हम क्या करते हैं, खरीदारी शुरू करते हैं, राइट. लेकिन जैसे ही पैसे बढ़ते हैं हमारा डिमांड भी बढ़ता है उसके हिसाब से मार्केट में. हम अगर कुछ एक्सपेंसिव चीजें लेते हैं, घर को पुताई करके लेते हैं, दैट इज ऑल्सो वन ऑफ द काइंड ऑफ डिमांड. सर्विस डिमांड होती है. तो सिंपली क्या है कि जैसे इनकम बढ़ता है आपके डिमांड में बदलाव आता है. अब इस फैक्टर में हमें क्या करना है, सिर्फ इनकम और डिमांड के बारे में सोचना है, ना कि अदर फैक्टर्स लाइक प्राइस और सब्स्टिट्यूट्स प्राइस और ऐसे कुछ भी जो एस्पेक्ट है त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. ओके वी आर गोइंग टू ओनली थिंक अबाउट इनकम अँड डिमांड. ओके अँड द इम्पॅक्ट ऑफ चेंज इन इनकम ऑन चेंज इन क्वांटिटी डिमांडेड. म्हणजे इनकम मध्ये कसं चेंज होत आहे आणि त्या प्रमाणात तुमची क्वांटिटी डिमांडेड कशी चेंज होते हे बघण्याकडे. ओके इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड रेफर्स टू द सेन्सिटिव्हिटी of the quantity demanded for a certain good to a change in real income of a customers or consumers who buy these goods keeping all the other things constant. So तुमचं इनकम चेंज झाल्यावर त्या अकॉर्डिंगली तुमची डिमांड कशी चेंज होतीये हे चेक करण्यासाठी, आणि आपण रिअल इन्कम असतं काय तेही पाहिलं होतं मला जर तुम्हाला आठवत असेल तर. सो रिअल इन्कम इज income as per the inflation rate or income adjusted as per the inflation in the economy. So त्या प्रमाणात तुमची डिमांड कशी चेंज होते ते. The formula of calculating income elasticity of demand is percentage change in quantity demanded divided by percentage change in income. So percentage change in quantity demanded divided by percentage change in income. असं जर तुम्हाला आठवत असेल तर प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड बघताना आपण असाच फॉर्म्युला एक बघितला होता. प्राइस इलास्टिसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी पर्सेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड डिवायडेड बाय पर्सेंटेज चेंज इन प्राइस. आता आपण बघतोय याच्या पुढचा फॉर्म्युला percentage change in quantity demanded divided by percentage change in income. With income elasticity of demand, you can tell if a particular good represents a necessity or a luxury. So जेव्हा तुमची डिमांड
चेंज होते त्या अकॉर्डिंगली तुम्ही सांगू शकता कशा प्रकारे डिमांड चेंज झाली इन्कम चेंज झाल्यावर, की ते गुड इसेन्शियल आहे, नेसेसिटी गुड आहे म्हणजे गरजेचंच आहे का लक्झरी आहे, मजेसाठी घेतलंय, एंटरटेनमेंटसाठी घेतलंय. ओके, आणि याच्यानंतर आपण ऑलरेडी ही क्लिप बघितली होती, आज मी आता परत दाखवणार नाहीये तुम्हाला. ओके, इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड, दॅट इज YED, Y इज फॉर इन्कम. ओके, income elasticity of demand is equal to percentage change in demand divided by percentage change in income. The elasticity of demand measures how the factors such as price, income, हे आपण ऑलरेडी बघितलंय जर तुम्हाला आठवत असेल तर, की ऍक्च्युअली काय मतलब काय मीनिंग आहे. ओके, काय अर्थ आहे इलास्टिसिटी ऑफ डिमांडचा. वी कॅन कॅटेगराइज इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड इंटू 5 डिफरंट कॅटेगरीज डिपेंडिंग ऑन द व्हॅल्यू. सो इलास्टिसिटी ऑफ डिमांडची व्हॅल्यू काय येते याच्या अकॉर्डिंग आपण त्याचे 5 डिग्रीज किंवा 5 कॅटेगरीज किंवा 5 टाइप्स असे शोधू शकतो. ओके, हे मी तुम्हाला सांगितलं होतं जर तुम्हाला आठवत असेल तर, आणि नसेल आठवत किंवा नसेल सांगितलं असं वाटत असेल तर तुम्ही हे आता नीट ऐकणं गरजेचं आहे. ओके, नॉर्मल गुड्स हॅव पॉझिटिव्ह इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड ॲज द कन्झ्युमर्स इन्कम इन्क्रीज देअर इज अन इन्क्रीज इन क्वांटिटी डिमांडेड. नॉर्मल गुड्स जे रोजच्या वापरातल्या वस्तू असतात, आपण बघितलं होतं की त्या वस्तू काय असू शकतात, की तुमचं खाणं पिणं, त्याच्यानंतर टीव्ही, नॉट अगेन टीव्ही पण हा मोबाईलचे डेटा पॅक किंवा तत्सम ज्या गोष्टी असतात की तुम्ही त्या रेग्युलर वापरता, नॉर्मली यूज होणाऱ्या अशा गुड्ससाठी तुमची पॉझिटिव्ह इन्कम इलास्टिसिटी असते. जसं तुमचं इन्कम वाढतं तसं तुमची डिमांड, क्वांटिटी डिमांडेड पण वाढणार आहे. इन अ वे जैसे ही आपका इनकम बढ़ता है वैसे आपका क्वांटिटी भी बढ़ता है, डिमांडेड क्वांटिटी डिमांडेड भी बढ़ता है अगर आप नॉर्मल गुड्स खरीद रहे हो. ओके, लेकिन नेसेसिटीज हैव इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड बिटवीन 0 to 1. जो इसेंशियल गुड्स है, नेसेसरी गुड्स है, नेसेसिटीज जिनको हम बोलते हैं, जो बहुत म्हणजे जे नेहमी गरजेची असणाऱ्या वस्तू आहे, औषधं, त्याच्यानंतर पाणी, अशा सारख्या गोष्टी, उनकी जो डिमांड है वो 0 to 1 में रिफ्लेक्ट होती है. फॉर एग्जाम्पल अ स्टेपल लाइक राइस, ब्रेड कुड बी कंसिडर्ड एज नेसेसिटी. तुमचे चावल, राईस, भात म्हणजे ऑब्विसली राईस, गहू, ज्वारी, बाजरी यासारखी मिळणारी स्टेपल फूड्स, व्हेजिटेबल्स, ये सगळ्या नेसेसिटी आहेत, तुमच्या गरजा आहेत, अतिशय महत्वाच्या, तुम्ही त्या अवॉइड करू शकत नाही. राइट, सो whatever will be unavoidable that will be necessity, और उसकी इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड होगी 0 ते 1, 0 to 1 के बीच में. समजलंय तुम्हाला इथपर्यंत काय मी लक्षात गेलंय? मी तुम्हाला 2 प्रकारच्या गुड्स बद्दल सांगितलं, एक नॉर्मल गुड्स, नंतर नेसेसरी गुड्स किंवा इसेन्शियल गुड्स किंवा त्याला नेसेसिटीज असं पण म्हणतात. थर्ड इज इन्फेरियर गुड्स हॅव अ निगेटिव्ह इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड, meaning that demand falls as income rises. इन्फेरियर म्हणजे कमी क्वालिटीची गुड्स, जे पण अतिशय आपल्याकडे काहीची पैसे कमी असल्यामुळे त्या प्रकारचे. असं विचार करा, तुम्ही जर समजा अतिशय साध्या प्रकारच्या स्लीपर वापरताय, एकदम टिपिकल कुठलाही एक बेसिक ब्रँड घ्या आणि त्याचे स्लीपर वापरताय. तुम्हाला सगळ्यांना शूज वापरायला आवडतात. ओके, आप सबको अच्छा लगता है कि अच्छे शूज पहने, अच्छे सैंडल्स पहने, अच्छे चप्पल पहने, राइट. पण काही ना काही कारणामुळे, कदाचित त्यावेळी बजेटचा प्रॉब्लेम असेल, काही प्रॉब्लेम असेल, काही असू शकतो. सो त्यामुळे तुम्ही काय करताय, तुम्ही ती बेसिक स्लीपर असते ना, ती स्लीपर वापरताय, वो स्लीपर पहन रहे हो. ओके, तो उस टाइम क्या होगा, जैसे ही आपका इनकम बढ़ेगा, अगर आपका पॉकेट मनी बढ़ता है, आपके मम्मा पापा आपको ज्यादा पैसे देते हैं और बोलते हैं अच्छा ठीक है, अपने अच्छे मार्क्स लाए, जाओ अच्छे शूज खरीद ला, तो क्या आप सिर्फ जाकर वही स्लीपर्स खरीदेंगे? खरेदी करणार का तुम्ही स्लीपर, सांगा मला? नाही, तुम्ही चांगले शूज घेणार की नाही. सो अशा वेळी ह्याच गोष्टीला म्हणतात इन्फेरियर गुड, म्हणजे कमी क्वालिटीचे गुड, लेस क्वालिटी गुड्स. तो जैसे ही आपका इनकम बढ़ेगा, आप क्या करोगे, जो इन्फेरियर गुड्स है उसका इस्तेमाल बंद करोगे, उसकी डिमांड नहीं करोगे, उसके लिए आप लग्जरियस गुड का इस्तेमाल करोगे. आप अच्छे शूज लोगे, रीबॉक, अडिडास, अगर ब्रांड भी नहीं है तो अच्छे दिखने वाले सैंडल्स, चप्पल लोगे, लेकिन आप वो स्लीपर्स नहीं पहनेंगे. तो स्लीपर्स हो गए आपकी इन्फेरियर गुड्स. 3 गुड्स समझ में आए? मैंने पहले बोला था नॉर्मल गुड्स, दूसरा बोला था नेसेसिटीज, तीसरा बोला इन्फेरियर गुड.
Income elasticity of demand means the ratio of the percentage change in the quantity demanded to the percentage change in income. अब ये है आपकी डेफिनेशन, इसके बाद और भी एक डेफिनेशन आएगी. ओके, ये दोनों डेफिनेशन आपको याद करने हैं. आपको आपके बुक में भी, बुक में तो ये सब कुछ लिखना है. ओके, मैं पहले से ही बोल रही हूँ, बुक में ये सब कुछ लिखना है. और ये जो इंफॉर्मेशन है उसमें से ये डेफिनेशन आपको याद करने. ओके, तो इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड का मतलब है द रेशियो ऑफ परसेंटेज चेंज इन डिमांड टू, या फिर क्वांटिटी डिमांडेड टू द परसेंटेज चेंज इन इन्कम. हेच आपण बघितलंय, वरती फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला दिसत असेल, पर्सेंटेज चेंज इन डिमांड टू पर्सेंटेज चेंज इन इन्कम. हे वॉटसन नावाच्या इकॉनॉमिस्टने दिलेली डेफिनेशन होती. आणि आता रिचर्ड जी लिप्से, हिज प्रोनाउन्सिएशन इज लिप्से. ओके, अतिशय हुशार इकोनॉमिक्स ने भरपूर सारी पुस्तकं लिहिली आहेत, बहुत बुक्स लिखे इकोनॉमिक्स पे. जनरली माइक्रो के लिए और मैक्रो के लिए, माइक्रो और मैक्रो इकोनॉमिक्स के लिए ये लिप्से जो है उनके बुक्स बहुत पढ़े जाते हैं. ओके, द रिस्पॉन्सिवनेस ऑफ डिमांड टू चेंज इन इनकम इज टर्म्ड एज इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड. तो डिमांड का रिस्पॉन्सिवनेस, डिमांड की सेंसिटिविटी टूवर्ड्स द चेंज इन इनकम, चेंज इन इनकम होने की वजह से जो भी रिस्पॉन्सिवनेस बढ़ता है डिमांड का या फिर कम होता है, दॅट इज वी आर कॉलिंग इट ॲज अ इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड. मला वाटतं मी तुम्हाला अतिशय छोट्या छोट्या डेफिनेशन चूज केले आहेत तुमच्यासाठी, सो दॅट तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं पडेल आणि पेपरात लिहायला पण सोपं पडेल. आर यू ओके विथ दिस नाउ टर्म इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड? तुम्हाला समजते? व्हेरी गुड. आता तुम्हाला ते पाठ करायला लागणार आहे. ओके, सो लेट्स सी की हा एक चार्ट बघूया. ओके, इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड, जैसे ही आपका इनकम इंक्रीज हो रहा है, देखो ऊपर के और बांड मतलब जो एरो है वो ऊपर के ओर जा रहे हैं. ओके, तो इनकम में इंक्रीज हो रहा है तो इंफीरियर गुड की डिमांड कैसी होगी? नीचे जाएगी. फॉल इन डिमांड, जैसे टेस्को वैल्यू ब्रांड, मतलब ये एक ब्रांड है जो बहुत ही व्हाट वी कैन से, इसमें कुछ बेसिक ब्रांड है. जैसे अगर बोलना था तो पैरागॉन की चप्पल्स, राइट? आप उसके स्लीपर्स पहनते हो बहुत टाइम. ओके, तो इंफीरियर गुड्स, हायर इनकम बट बाय लेस. यस, तो जैसे ही आपका इनकम बढ़ेगा आप कम कम खरीदना शुरू कर दोगे इंफीरियर गुड्स. समझ में आ रहा है पहला बॉक्स? अब दूसरे बॉक्स की ओर चलते हैं. इनकम इन इलास्टिक, मतलब जो इनकम की वजह से डिमांड चेंज नहीं होती उनको हम बोलने वाले इनकम इन इलास्टिक. जैसे प्राइस इन इलास्टिक थे, जो डिमांड प्राइस की चेंज होने की वजह से चेंज नहीं हो रही थी मेडिसिन के लिए, वैसे ही यहाँ पर कैसी है? इनकम इन इलास्टिक. देर इज वेरी स्मॉल इन राइज इन डिमांड. अगर आपका इनकम बढ़ेगा तो ये चीजें हैं जिसमें बहुत ही कम चेंज होगा. आप बहुत ही इनकम बढ़ेगा तो आपकी डिमांड बहुत ही कम तरीके से बढ़ेगी. वेरी स्मॉल राइज इन डिमांड. और उसका एग्जाम्पल क्या दिया है? एप्पल्स जैसे चीज है. ओके, तो आप सोचिए कि अगर आपको एप्पल्स खरीदने हैं या फिर ऑरेंजेस खरीदने हैं, कुछ फ्रुट्स, फल खरीदणे, तर फळ तुमचं इन्कम आज 10,000 रुपये होतं, तर तुम्ही 2 किलो ऍपल घेत होता. एकदम श्रीमंत लोक, त्यामुळे 2 किलो ऍपल घेत होता. ओके, आणि तुमच्या घरात साधारण 4 ते 5 लोक आहेत, 4-5 मेंबर्स इन योर फैमिली. ओके, सो अभी जब आपका इनकम एकदम से 20,000 हो गया तो क्या आप एक साथ 5 किलो एप्पल्स ले लोगे? एकदम 5 किलो एप्पल्स घेणार का? सफरचंद घेणार? नाही घेणार. तुम्ही 2 किलोच घेणार, कारण 4 किंवा 5 माणसं आहेत. फार तर अगदीच त्या इन्कम इन्क्रीजमुळे इन्स्पायर होऊन, आणि ते ऐकलं असेलच तुम्ही, अन ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे, असं वगैरे आजकालच्या काळात इम्प्रेस होऊन तुम्ही काय कराल? तुम्ही फार तर 2च्या ऐवजी 2.5 किलो 2.5 kg का एप्पल्स खरीदोगे, लेकिन 5 किलो वगैरह तो नहीं खरीदने वाला. इसका मतलब जैसे ही आपका इनकम बढ़ेगा आपका डिमांड उसके हिसाब से नहीं बढ़ने वाला है. ओके, सो अगर आप देखो तो एप्पल्स को आप नॉर्मल गुड्स बोल सकते हैं, क्योंकि हाइयर इनकम जैसे होगी डिमांड बढ़ेगी, लेकिन ये इनइलास्टिक डिमांड है, बहुत ज्यादा बढ़ने वाली नहीं है. ओके, अब हाइयर इनकम इलास्टिक लग्जरी जैसे गुड देखो, तो जैसे ही आपका इनकम बढ़ेगा आपकी डिमांड भी उसके हिसाब से बढ़ने वाली है. सो ऑर्गेनिक ब्रेड, क्या आपने सोचा है? आपको पता है ऑर्गेनिक ब्रेड क्या होता है? ओके, लेट मी टेल यू. आजकल ऐसे चीजें आती है हर्बल ऑर्गेनिक जैसे, मतलब
पहले कैसे था, हम जो भी लेते थे, बहुत पहले की बात है, ओके, जब भी हम कुछ लेते थे अपने ही मतलब हमारे यहाँ छोटे छोटे गार्डन्स रहते थे घर के सामने, तो वहां ही हम सब्जियां उगाते थे और वहां से खाते थे, तो दैट वाज लाइक ऑर्गेनिक। उसके बाद कैसे एकदम से चेंज आया कि वो सब मार्केट में मिलने लगे, कहीं कहीं और तो अपनी सब्जियां भी काट कर मिलती है छोटी छोटी, अगर आपने देखी है कहीं तो, या फिर पैक करके मिलती है सब्जियां पूरा, इट्स लाइक रेडी टू ईट, ओके। तो हमने वो प्रीफर करना शुरू कर दिया क्योंकि टाइम बहुत कम लगने लगा ऐसे हिसाब से। तो लेकिन फिर उसके बाद हमें पता चला कि ये बहुत ही आर्टिफिशियल है, इससे बहुत कैंसर जैसे कुछ हो सकता है, या फिर ऐसा कुछ, मतलब एक ऐसा दौर आता है पूरे के पूरे समाज में कि एक ऐसा बिलीफ मतलब वहां पर घूमने लगता है। तो वैसे ही लोगों ने फिर ऑर्गेनिक लेना शुरू कर दिया, मतलब ऑर्गेनिक सब्जी, ऑर्गेनिक ब्रेड, ऑर्गेनिक एवरीथिंग, ओके। इसका मतलब वो फर्टिलाइजर्स नहीं यूज करते, नेचुरली वो फलों को उगाते हैं, सब्जियों को उगाते हैं और उस नेचुरली बनाते हैं, कुछ आर्टिफिशियल आइटम नहीं डालते। तो दैट इज ऑर्गेनिक ब्रेड, ऑर्गेनिक वेजिटेबल। तो ये कैसे लग्जरियस डिमांड है, क्योंकि जब भी ऑर्गेनिक ऐसा पीछे लगता है तो आपका प्राइस एकदम से बढ़ जाता है। जो शायद ऐसे समझो कि अगर कुछ लीफी वेजिटेबल्स है, माठ, पालक, ओके, फेन्युग्रीक म्हणजे मेथी, तो ऐसे अगर लीफी व्हेजिटेबल्स आहे जो आप खा रहे हो, और आणि असं खात असताना तर तुमची एक जुडी, एक तुमची छोटी जी जुडी असते, तिची नॉर्मल प्राइस कदाचित 20 रुपए असेल, 20 रुपीज होगा शायद प्राइस। लेकिन अगर उसके पीछे ऑर्गेनिक थोड़ा सा भी लग गया कि ऑर्गेनिक लीफी वेजिटेबल्स, तो एकदम से वो 20 रुपए, 40 रुपए, 50 रुपए हो जाएंगे। मतलब वो लग्जरियस गुड हो जाएगा। जिनके पास पैसे है वो ही ऑर्गेनिक फूड खरीद पाएंगे। लग्जरियस ब्रांड में आपकी कार आते हैं, तो जैसे ही आपका इनकम बढ़ता है आप ये लग्जरियस गुड्स घेने लगते हो, ओके। तो आपको समझ में आया ये जो गुड्स के बारे में मैंने क्वेश्चन डाला था और आपको क्या लिखना है वो? यस मैम। वेरी यस मैम। यस मैम। सो लेट्स सी। उसके हिसाब से अब हम देख सकते हैं कि इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर अ नॉर्मल गुड। नॉर्मल गुड का मतलब होता है जो बेसिक गुड है। नॉर्मल गुड हैज एन इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड ग्रेटर देन 0। मतलब जो नॉर्मल गुड अभी हमने देखे एप्पल्स, ऑरेंजेस, वैसे गुड्स के लिए इनकम इलास्टिसिटी हमेशा ही ग्रेटर देन 0 रहती है। इसका मतलब है दिस मीन्स द डिमांड फॉर नॉर्मल गुड will increase as the consumers income increases। एज इट इज, जैसे जैसे कंज्यूमर्स का इनकम बढ़ता जाता है, आपका डिमांड फॉर नॉर्मल गुड भी बढ़ता जाएगा, ओके। लेकिन नॉट वेरी ह्यूजली, थोड़ा 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 बढ़ता जाएगा, ओके। एप्पल्स के बारे में याद रखना है जब भी नॉर्मल गुड के बारे में बोलना है। देन इनकम इलास्टिसिटी फॉर डिमांड ऑफ एन इंफीरियर गुड। तो इंफीरियर गुड क्या हो रहा था, जैसे ही हम इनकम बढ़ रहा था, इंफीरियर गुड्स जैसे चप्पल्स हमने देखा और ऐसे कम क्वालिटी के गुड्स जो हमने देखे, उनका इनकम उनका डिमांड नीचे जा रहा था, कम हो रहा था, ओके। सो एन इनकम an inferior good has an income elasticity of demand less than 0। तो अब इसका इलास्टिसिटी कितने होने वाला है, less than 0। This means the demand for inferior good will decrease as the consumer's income increases। Income elasticity of demand for luxurious good। Luxury goods जैसे cars, जैसे आपके अच्छे अच्छे branded clothes, okay, usually have income elasticity of demand greater than 1, which means they are income elastic। जैसे ही इनकम बढ़ेगा उसके हिसाब से आपका डिमांड भी बढ़ेगा। लेकिन मतलब आप देख सकते हो, मैं आपको दिखाऊंगी ग्राफ उसका। आप देख सकते हो उसके डिमांड कर्व है, वो बहुत ही अलग अलग डायरेक्शन में दिखते हैं। आई विल शो इट टू यू। विच मीन्स दे आर इनकम इलास्टिक। This implies that consumer demand is more responsive to change in income। म्हणजे लक्झरियस गुड साठी कंझ्युमर पटकन ऍक्ट करेल जेव्हा तुमचं इन्कम वाढेल। फॉर एक्झाम्पल, अरे बात नहीं कर सकते कुछ तो लिख। अरे उस पे मेरे इससे पहले वाली लिस्ट में नहीं आ रहा था, ये ऐप अलग है। वो कौन सा था? okay, for example, diamonds are luxury good and they are income elastic। सो जेव्हा ज्याच्याकडे काही खायलाच नसेल तो माणूस डायमंड घ्यायला जाईल का रे? नाही जाणार। पण एकदा इन्कम आलं तर मे बी डायमंड्स, गोल्ड,
कार्स आणि अशा महागड्या महागड्या वस्तू तू घेऊ शकतो. रिलेटिव्हली इनइलास्टिक इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड. सो दॅट इज झिरो. म्हणजे ही कशी असणार आहे बघा, इन्कम इलास्टिसिटी ऑफ डिमांड विल बी ग्रेटर देन 0 बट लेस देन 1. सो 0 to 1 के बीच में जो भी इनकम इलास्टिसिटी पड़ेगी इसको हम बोलने वाले हैं रिलेटिव इनइलास्टिक इनकम इलास्टिसिटी. ओके, मुझे पता है थोड़ा सा कॉम्प्लिकेटेड है, लेकिन इसके बारे में हम अच्छे से जानने वाले हैं. ये सिर्फ समरी जैसा है. These goods are relatively inelastic. This means the consumer demand rises less proportionately in response to an increase in income. अब less proportionately मतलब अगर इनकम 10 से बढ़ा तो आपका डिमांड भी 10 से नहीं बढ़ने वाला, मे बी 8 से बढ़ेगा, 7 से बढ़ेगा. तो जितना इनकम बढ़ेगा उतना डिमांड नहीं बढ़ेगा, उसके हिसाब से, उसके प्रपोर्शन से, और इसकी वजह से इसको रिलेटिवली इनइलास्टिक बोला जाता है. अब है इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज 0. इनकम ऐसे तब होता है दैट द डिमांड फॉर गुड इजंट अफेक्टेड बाय चेंज इन इनकम. जब आपके इनकम में चेंज होने की वजह से बिल्कुल ही आपके डिमांड पर कुछ भी असर नहीं होता, तब उसको हम बोलने वाले हैं, तब उसको हम कैसे बोलने वाले हैं कि इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड 0 है. ओके, जैसे कि मेडिसिन, आज अगर आप 30 पिल्स ले रहे हो हर एक मंथ, मतलब रोज एक पिल ले रहे हो, आपका इनकम बढ़ेगा तो क्या 60 लेने लग जाओगे? नहीं, 30 ही लोगे. दॅट मीन्स इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड इज 0. ओके, आणि आता तुम्हाला उत्तर कसं लिहायचंय, तुम्हाला विचारलेलं होतं की इन्कम इलास्टिसिटीवर कसा परिणाम होईल, आणि तुम्हाला टाइप्स ऑफ गुड्स दिलेले होते. मे बी नेसेसिटी गुड्स दिलेले होते, इन्फिरियर गुड्स दिले होते, लक्झरियस गुड्स दिले होते. सो तुम्हाला लिहायचंय की जर समजा इन्कम वाढलं तर इन्फिरियर गुड्सची डिमांड वाढेल का कमी होईल. ओके, आणि मग त्याच्यानंतर लिहायचंय की ठीक आहे असं जर कमी होईल तर त्याचं एक एक्झाम्पल. लक्षात आलं उत्तर? तुमच्या या मागच्या सगळ्या स्लाइड्स मध्ये जर तुम्ही बघितलं तर ते उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. ओके, म्हणजे ओके, इथेच तुम्हाला लिहून दिलं होतं की नॉर्मल गुड्स कशा प्रकारे, नॉर्मल गुड्स पॉझिटिव्हली इन्कम इलास्टिक असतात, म्हणजे तुमची इलास्टिसिटी वाढली की नॉर्मल गुड्सची डिमांड पण वाढते. नॉट इलास्टिसिटी, तुमचं जेव्हा इन्कम वाढेल तेव्हा तुमची नॉर्मल गुड्सची डिमांड पण वाढेल. मग एक्झाम्पल द्यायचं. मग नेसेसिटी गुड्सच्या बाबतीत पण सेम, जेव्हा तुमची डिमांड वाढेल तेव्हा तुमची नेसेसिटी गुड्सची पण डिमांड वाढते, बट नॉट इन अ सेम प्रपोर्शन, राईट. इट विल बी बिटवीन 0 to 1, आणि एक्झाम्पल द्यायचंय. आणि त्याच्यानंतर इन्फिरियर गुड्सचं पण सेम, जेव्हा इन्कम वाढेल तेव्हा तुमची डिमांड नाही वाढणार, ती कमी होईल. सो दॅट इज निगेटिव्हली इलास्टिक डिमांड. एक्झाम्पल द्यायचंय. लक्झरियस गुड, इन्कम वाढेल तेव्हा लक्झरियस गुड्सची पण डिमांड वाढेल, बट नॉट इन अ सेम प्रपोर्शन. ओके, सो मला वाटतं मी तुम्हाला हे सांगितलंय कसं उत्तर द्यायचं ते, परत एकदा सांगितलं ऑलरेडी. आता मला तुम्ही सांगा. ओके, तुम्ही एवढं सगळं बघितलं, माझ्याकडून ऐकलं. नॉर्मल गुड्स साठी तुम्हाला काय वाटतं, म्हणजे डिमांड जर इन्कम वाढलं तर नॉर्मल गुड्सची डिमांड वाढते का कमी होते? सेमच राहते मॅम, सेमच राहते. नॉर्मल गुड्स साठी नाही, नॉर्मल गुड्स साठी थोडीशी वाढते. करेक्ट, हा, थोडीशी वाढते, म्हणजे एकदम जोरात नाही वाढणार, पण वाढणार, थोडीशी वाढणार. ऍपल्स सारखा विचार करा. सो मे बी आधी 2 किलो ऍपल्स घेत होतो, थोडं इन्कम वाढल्यावर कदाचित 2.5 घेऊ, 2-3 किलो घेऊ, एकदम खूप नाही घेणार. राहील लक्षात आता नक्की नॉर्मल गुड्सच्या बाबतीत? बरोबर. त्याच नॉर्मल गुड्सला आपण इसेन्शियल गुड्स सारखं ट्रीट करू शकतो, नेसेसिटी गुड्स सारखं ट्रीट करू शकतो. इथे तुम्हाला ग्राफ दिसतोय बघा. सो जसं तुमचं इन्कम वाढेल तशी तशी तुमची डिमांड पण वाढत जाईल. ओके, सो दॅट इज अपवर्ड स्लोपिंग लेफ्ट टू राईट कर्व, म्हणजे जसं इन्कम वाढणार तशी तुमची क्वांटिटी पण वाढणार. येत आहे लक्षात? यस मॅम. आता मला सांगा लक्झरी गुड्सचं काय आहे, ती वाढेल की कमी होईल लक्झरियस गुड्सची? लक्झरियस गुड्सची वाढेल. इन्कम वाढेल त्याच्यामुळे. करेक्ट, हो, इन्कम वाढले की वाढेल. व्हेरी गुड, एकदम करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. जसं तुमचं इन्कम वाढेल तशी तुमची लक्झरियस गुड्सची डिमांड पण वाढणार आहे. ओके, आणि आता ह्याच्यानंतर इन्फेरियर गुड्स आपण म्हटलं होतं. इन्फेरियर गुड बद्दल काय सांगाल? डिमांड वाढेल की कमी होईल इन्कम वाढलं तर? कमी होईल.
करेक्ट, निगेटिव्ह होईल त्याची. करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड, एकदम करेक्ट, व्हेरी गुड. सो मला वाटतं आता तुम्हाला कळलंय इन्कम इलॅस्टिसिटी बद्दल काय म्हणतोय. जर तुम्ही विचार केलात तर इन्कम इलॅस्टिसिटी ही जवळजवळ विरुद्ध असते तुमच्या प्राइस इलॅस्टिसिटीच्या. तिकडे प्राइस वाढली तर डिमांड कमी होते, मात्र इकडे इन्कम वाढलं तर डिमांड पण वाढते. येतंय लक्षात? येस मॅम. येस मॅम. ओके, खूप. त्यात मी तुम्हाला फक्त असं सांगितलं होतं की तुमचा बोनस थोडासा वाढलाय. दॅट वॉज लाईक क्वेश्चनचा पार्ट. बोनस वाढला म्हणजे तुमचं इन्कम वाढलं, राईट? हे लक्षात घ्या जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर. जेव्हा मी तिथे लिहिलंय क्वेश्चन मध्ये की तुमचा बोनस वाढला, तुमच्या घराच्या कुणाचा तरी, मला क्वेश्चन एक्झॅक्टली आठवत नाहीये, तेव्हा मी काय म्हटलंय की बोनस वाढला म्हणजे तुमच्याकडे इन्कम वाढलं. ओके, आणि मग तुम्ही आता त्या क्वेश्चनचं उत्तर लिहू शकाल असं मला वाटतं. So let's see the first type of positive income elasticity of demand. Okay, ग्राफ जसा आहे मगाशी दाखवलं होतं तसा जर समजा तुम्ही बघितलात तर हा अपवर्ड स्लोपिंग कर्व आहे. डीडी हा तुमचा डिमांड कर्व असणार आहे. एक्स ऍक्सिस वर नेहमीप्रमाणे क्वांटिटी आहे आणि वाय ऍक्सिस वर इन्कम आहे. मगाशी तुम्हाला चित्रात जे दाखवलं होतं ह्याच्या आधीच्या स्लाइड वरती, हे याची तुम्हाला नोटबुक मध्ये काढायची गरज नाहीये. हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी की कसे वेगवेगळे डिमांड कर्व असतात ते दाखवण्यासाठी दाखवलेलं होतं. ओके, सो इन्फिरियर गुड्सचा तुम्ही बघितलं तर तो वेगळा दिसतोय, नेसेसिटी गुड्सचा वेगळा दिसतोय, लक्झरियस गुड्सचा वेगळा दिसतोय. तुम्हाला एक्झाम मध्ये टाइप्स लिहिताना आता मी या स्लाइड मधून जे दाखवतेय तसं लिहायचंय. सो इन द सेन्स तुम्ही वरती चित्र काढणार, खाली त्या चित्राची माहिती लिहिणार. येतंय लक्षात? नक्की का भावांनो आणि बहिणींनो, कळतंय का मी काय म्हणते ते? चालेल, चालेल, येईल ना, करता येईल ना, पेपर लिहिता येईल ना, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे येईल ना माझ्या पुतांनो, काय म्हणताय? हा, ठीक आहे. सो पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी बघूया. ओके, घाबरू नका असं मला एकदम. Positive income elasticity of demand is said to occur when there is increase in the income of consumers. His demand for goods and services also increases and vice versa. जर इन्कम वाढलं तर डिमांड फॉर सच गुड्स विल इन्क्रीज, आणि जर इन्कम कमी झालं तर डिमांड पण कमी होईल, आणि ह्याला पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी असं म्हणतात. ओके, आणि वाईस वर्सा म्हटलंय म्हणजे वरती चढणं पण इन्कम आणि खाली येणं पण, दोन्ही लक्षात ठेवा. ओके, आता बघा पुढे, इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड इज पॉझिटिव्ह इन केस ऑफ नॉर्मल गुड्स. जेव्हा तुम्ही नॉर्मल गुड्सच्या बाबतीत म्हणताय तेव्हा इन्कम इलॅस्टिसिटी नेहमी पॉझिटिव्ह असते. इन द फिगर शेजारी बघा डावीकडे फिगर जी आहे त्याच्यात, क्वांटिटी ऑफ कमोडिटी आय नावाची एक कमोडिटी आहे. ओके, हॅज बीन मेजर्ड ऑन एक्स ऍक्सिस. सो एक्स ऍक्सिस वर काय, क्वांटिटी डिमांडेड, आणि इन्कम ऑफ अ कंझ्युमर ऑन अ वाय ऍक्सिस. सो वाय ऍक्सिस वर इन्कम आहे. आठवा, जर प्राइस इलॅस्टिसिटीचा आठवत असेल तर वाय ऍक्सिस वर प्राइस होती, एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी होती. आत्ताही एक्स ऍक्सिस वर क्वांटिटीच आहे, वाय ऍक्सिस वर इन्कम आहे. ओके, डीडी इज पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड कर्व. डीडी ये पॉझिटिव्ह इलॅस्टिक डिमांड कर्व है. आता मला सांगा पॉझिटिव्ह कशावरून म्हटलंय, तुम्हाला सांगता येईल का रे? वो ऊपर की तरफ जा रहा है, मतलब अपवर्ड स्लोपिंग है. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी ऑसम. खरंच खूप मस्त. वो ऊपर की तरफ जा रहा है, सो दैट इज अपवर्ड जा रहा है, लेफ्ट टू राइट, मतलब इट स्लोप्स अपवर्ड फ्रॉम लेफ्ट टू राइट, इंडिकेटिंग दैट इंक्रीज इन इनकम इज अकम्पेंड, मतलब एक साथ जाएगा. अकम्पेंड का मीनिंग होता है एक साथ जाएगा, एकत्रच जाईल, त्याला साथ दिली जाईल. इंक्रीज इन इनकम इज अकम्पेंड बाय इंक्रीज इन डिमांड ऑफ गुड्स एंड सर्विसेज एंड वाइस वर्सा. सो ये जो इंक्रीज इन इनकम है वो इंक्रीज इन डिमांड एक साथ, एक हाथ में हाथ मिलाकर चलेंगे. दैट इज पॉजिटिव इनकम इलास्टिसिटी ऑफ डिमांड. अब इसमें तीन टाइप है. ओके, हम वो कौन से तीन टाइप है वो देखते हैं. तो मतलब सब टाइप जैसे हम बोल सकते हैं. इनकम इलास्टिसिटी ग्रेटर देन यूनिटी, मतलब एक से ज्यादा इनकम इलास्टिसिटी होना. ओके, आप देख सकते हो यहाँ पर भी ग्राफ, वाई एक्सिस पे कंज्यूमर का इनकम है, एक्स एक्सिस पे क्वांटिटी डिमांडेड है. ओके, इफ द परसेंटेज चेंज इन क्वांटिटी डिमांडेड फॉर अ कमोडिटी is greater than percentage change in income of a consumer, then it is said to be income greater than unity. Okay,
थोड़ा सा चित्र भी निकाल ही देते हैं, आज काढलं नाही तर माझ्या तुम्हाला मला सगळ्यांना वाईट वाटेल. सो असा विचार करा, डिमांड मध्ये पर्सेंटेज चेंज झाला आहे 50%. ओके, परसेंटेज चेंज इन डिमांड कितना है 50% और परसेंटेज चेंज इन प्राइस है 25%. कितना हुआ परसेंटेज चेंज इन इनकम 25%. मतलब अगर आप ऐसा सोच रहे हो कि आपका पहले मतलब आपकी प्राइस पहले इनकम 100 थी तो आज 125 हुई है, और अगर आपका डिमांड भी 100 था तो उसमें इंक्रीज होके 150 हो गया है. ओके, तो इसका मतलब आप सिंपली डिवीजन करोगे परसेंटेज चेंज इन डिमांड डिवाइडेड बाय परसेंटेज चेंज इन इनकम, तो 50 डिवाइडेड बाय 20 सिंपली हो जाता है 2. तो क्या हम बोल सकते हैं 2 इज ग्रेटर देन 1, राइट? इसका मतलब हमारी इलास्टिसिटी इज ग्रेटर देन यूनिटी. हमारा इनकम इलास्टिसिटी ग्रेटर देन यूनिटी है. फॉर एग्जाम्पल, when the consumer's income rise by 3% and the demand rises by 7%, it is case of income elasticity which is greater than unity. So आपका इनकम कितने से राइज हुआ 3% से, और आपकी जो डिमांड है वो राइज हुई 7 से. So it will be something 2. Maybe 6 और हमें यहाँ पर 6-7 करना पड़ेगा, मतलब राउंड अप करने के लिए. तो आपका यहाँ पर भी इनकम इलास्टिसिटी 1 से ज्यादा आ रहा है. समझ में आ रहा है? सो इन केस ऑफ इनकम इलास्टिसिटी इज ग्रेटर देन यूनिटी. यूनिटी मतलब 1. In the given figure, quantity demanded and consumers' income is measured along x-axis and y-axis respectively. अब मैं तो ये फिर से बोलने वाली नहीं हूँ हर बार कि y-axis पे इनकम है, x-axis पे क्वांटिटी है, और फिर से मैंने ये मैंने बोल दिया है. The small rise in income from OY to OY1. तो ये जो OY पहले इनकम कितना था OY, अब कितना हुआ है OY1, थोड़ा सा बढ़ गया है. तो ये डिफरेंस है. ओके, डिफरेंस, और वो जो हम परसेंटेज में यहाँ या फिर यहाँ दिखा रहे हैं. ओके, सो स्मॉल राइज इन इनकम फ्रॉम OY to OY1 हैज कॉज्ड ग्रेटर राइज in the quantity demanded from OQ to OQ1. तो कितना पहले क्वांटिटी डिमांड करते थे जब OY इनकम था, OQ करते थे. अब OY1 जब इनकम हुआ है तो क्वांटिटी डिमांडेड हुआ है OQ1. इसका मतलब आपका जो डेल्टा Y है, ये जो ट्रायंगल है उसको डेल्टा बोलते हैं. क्या बोलते हैं उसको, बताओ मुझे. डेल्टा. करेक्ट, डेल्टा. डेल्टा का मतलब होता है डिफरेंस. ओके, Y1 और Y में जो डिफरेंस है उसे बोलेंगे डेल्टा Y, और Q1 और Q में जो डिफरेंस है उसे बोलेंगे डेल्टा Q. ओके, ये इन्होंने डेल्टा D बोला है, नो इश्यूज. तो डेल्टा Y इज, यहाँ पर अगर आप ये देख सकते हो, राइट? ठीक है, तो फिर मैंने इतना लिख लिया. फिर भी डेल्टा Y इज लेस देन डेल्टा D. मतलब आपकी डिमांड का जो डिफरेंस है वो बड़ा है एज कंपेयर टू डिफरेंस इन इनकम. ओके, इसीलिए आपको ये दिख रहा है कि ये वाला गैप बड़ा है और ये वाला गैप छोटा है, और आपका डिमांड कर्व भी ज्यादा फ्लैटनिंग है, बहुत ही ये हॉरिजॉन्टल है. तो थोड़ा सा अगर उसको तिरछा किया जाए, थोड़ा सा तिरका केलं की जो डिमांड कर्व बनेल, दैट इज इनकम इलास्टिसिटी ग्रेटर देन यूनिटी. Okay, thus the demand curve DD shows income elasticity greater than unity. तुम्हाला समजलं हे मी काय सांगितलं ते नक्की? हो, कन्क्लुजन आलं मॅम. सॉरी, काय म्हणाला, मला ऐकायला नाही आलं. कन्क्लुजन असं म्हणलं का काही? अजून कन्क्लुजन पर्यंत मी पोचायचे खरंच. ओके, सो मी तुम्हाला काय दाखवत होते की मी तुम्हाला दाखवत होते की इनकम इलास्टिसिटी जेव्हा ग्रेटर दॅन 1 असते तेव्हा काय असतं. त्याच्या पुढचा टाइप ऑब्विसली इनकम इलास्टिसिटी 1 असते तेव्हा काय असतं असं आहे, आणि त्याच्यानंतरचा इनकम इलास्टिसिटी जेव्हा लेस दॅन 1 असते तेव्हा. सो हे आहेत पॉझिटिव्ह इनकम इलास्टिसिटीचे टाइप. त्यानंतर एक टाइप येतो झिरो इनकम इलास्टिसिटीचा, आणि त्याच्यानंतर आणखीन एक टाइप येतो
जो आहे निगेटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटीचा, इन्फिरियर गुड्सच्या बाबतीत जे बोललो ते आपण. तुम्हाला काय करायचंय, यातले हे प्रत्येक टाईप डायग्राम सकट जे जे मी या पीपीटी मध्ये दिलंय, जे जे मी तुम्हाला पाठवणार आहे ते नोट्स म्हणून तुमच्याकडे लिहून घ्यायचंय. मी तुम्हाला प्रत्येक शब्द लिहून देणार नाही, देऊ शकत नाही, कारण खूप सारं सांगायचं असतं. सो तुम्हाला हे लिहून घ्यायचंय आणि तुम्हाला ज्या मी असाइनमेंट टाकते त्यातले ते क्वेश्चनचे फोटो काढायचे आणि त्या असाइनमेंटच्या खाली इन द सेन्स त्या असाइनमेंट मध्ये क्लिक करून तुमचे ते फोटो हँड इन करायचे. मी चेक करेन प्रत्येक वेळी, त्या क्षणी मला चेक करता येत नाही कारण इतर कामांमुळे, बट कीप सेंडिंग इट, जैसा टाइम मिलेगा मैं वो चेक करती रहूंगी. तुम्हाला लक्षात येत आहे आज आपण काय काय शिकलो? तुम्हाला जर आठवत असेल तर आपण एक टाईप शिकलोय इन्कम इलॅस्टिसिटीचा, पॉझिटिव्ह इन्कम इलॅस्टिसिटी बद्दलचा. त्याच्या आधी आपण शिकलो की इन्कम इलॅस्टिसिटी म्हणजे काय आहे, आणि आता आपण उद्यापासून स्टार्ट करणार आहोत की इन्कम इलॅस्टिसिटी इक्वल टू युनिटी कसं काय वर्क होईल. इथपासून आपण पुढे जाणार आहोत. ओके, कूल. मी तुम्हाला तुमची अटेंडन्स शीट